नमस्कार मित्रांनो, डिसेंबरमध्ये 9,000 पदांची पोलीस भरती ही जाहीर करणार आहेत. मग मला खूप मुलांचे मेसेजेस कॉल येतात की सर याची बेसिक पासून तयारी कशी करायची, याच्याबद्दल आम्हाला डीप मध्ये मार्गदर्शन करा. मग प्रत्येकाला तर मी कॉल करून हे बोलू शकत नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्या मुलांसाठी बनवणार आहे जे पहिली भरती देत आहेत, दुसरी भरती देत आहेत किंवा काही मार्कांनी हुकत आहेत. मग त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा आहे. अतिशय जबरदस्त व्हिडिओ असणार आहे. बेसिक पासून कंप्लीट तुम्हाला माहिती देईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर पहिल्यांदा बघा, बेसिक पासून तुम्हाला करायचं आहे. म्हणजे बेसिक तुम्हाला पूर्ण असल्याशिवाय ही जी पोलीस भरती आहे ती कंप्लीट होणार नाही. कारण 80 मार्कापर्यंत प्रत्येक विद्यार्थी जातो, परंतु त्या 80च्या पुढे प्लस एक म्हणजे एक मार्क जर तुम्हाला गोळा करायचा असेल तर तुम्हाला या पोलीस भरतीचं ओव्हरऑल नॉलेज पाहिजे. आता तुम्ही बघताय मेरिट जे आहे तुम्हाला इकडे काही ठिकाणी 90+ मार्क घेऊन आणि 45+ मार्क घेऊन सुद्धा काही ठिकाणचं मेरिट मध्ये बसत नाही. SRPF सुद्धा तुम्ही बघितलं असेल 188 189 पर्यंत मेरिट लागत आहे. 100 पैकी फिजिकलला 97 आणि पेपरला 95 घेतलं तर थोडेफार चान्सेस बनत आहेत. मग त्याची तुम्हाला आतापासून तयारी करायचं आहे. सोबत दुनियाभरचं कॉम्पिटिशन वाढलंय. मग ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स देणार आहेत. व्हिडिओ मात्र शेवटून बघायचा आहे. पहिली टिप्स मला ही असेल की बाबा तुमच्याकडे मुबलक प्रमाणात साहित्य असलं पाहिजे. जसं की बाबा पुस्तकं, जसं की तुम्ही मराठीसाठी बाळासाहेब शिंदे घेतलं, गणितसाठी कोकिळा घेतलं, बुद्धिमत्तासाठी तुम्ही अनिल अंकलगी घेतलं आणि जीके साठी तुम्ही एखादा चांगला तात्याचा म्हणा किंवा कोणता तरी ठोकळा घेतला. मग एवढंच करा. आता मुलं काय करतायत कोणीतरी कुठेतरी इंस्टाग्रामवर कुठेतरी काहीतरी टाकलेलं असतं, मग ते पुस्तक घेत आहेत आणि वाचायला सुरू करतात. तोपर्यंत नवीन बाजारामध्ये मार्केटमध्ये पुस्तक येतं, मग ते पुस्तक घेतात, हे पुस्तक सोडून देतात. तसं करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही आता बेसिक पासून सुरू करताय. मग सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये हे प्रश्न आले पाहिजे की बाबा मला बेसिक पासून सुरू करायचं आहे, तर मागचे जे प्रश्न आहेत 2024 2023 21 काय आलेत, नेमकं काय विचारलेत किंवा त्याची जी डीपता आहे ते किती आहे. बाबा आतमध्ये जाऊन किती खोलात प्रश्न विचारतात, किती प्रश्न सोपे असतात किंवा एखादा प्रश्न पत्रिका अवघड असेल तर एखादी प्रश्नपत्रिका सोपी आहे, तर याच्यामधून तुम्हाला आयडिया येईल. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा एक प्रश्न संच तुम्ही काय करायचं आहे घेऊन टाकायचं आहे. मग या प्रश्न संचामधून तुम्हाला एक आयडिया येईल. याच्यामधून तुमचं 70% किती म्हणतो मी 70% जीके हे कंप्लीट होऊन जाईल. आता मार्केटमध्ये बरेच पुस्तक आहेत, 45,000 आहे, 44,000 आहे, 411 आहे, भरपूर सारी पुस्तक आहे. त्यांच्यापैकी तुम्ही एक तरी पुस्तक घेतला, तुम्हाला जीके शिकवायची गरज नाहीये. बरोबर, जीके शिकवायची गरज नाही. तुम्हाला जर मी एकदा म्हटलं की जर भारताची राजधानी ही दिल्ली आहे, ती काय चेंज होणार आहे का उद्या उठून काय चेंज होणार नाही. दिल्ली आहे ते दिल्लीच राहणार आहे. मग तुम्हाला फक्त हे तुम्ही वाचून पण करू शकता. त्यामुळे जीकेचा अभ्यास शक्यतो जास्त करून हे काय करायचं आहे तुम्हाला या प्रश्नपत्रिकांमार्फत करायचं आहे. याचं रिझन सांगतो, महत्वाचं रिझन काय आहे, कारण 70% जे पण जीकेचे क्वेश्चन आहेत ते ऍज इट इज पडतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100 मार्काचा पेपर मध्ये तुम्हाला 70% हे जीके पडत आहे किंवा 50% पर्यंत म्हणजे मिनिमम 50 मार्काचा जीके त्या ठिकाणी पडत आहे. असं पोलीस भरतीला क्रायटेरिया नाहीये 25 मार्काला मराठी, 25 बुद्धिमत्ता, 25 गणित आणि 25 जीके असं नाहीये. इथे तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारले जातात. मग राहिला प्रश्न तुमचा जीकेचा. मग जीके साठी तुम्ही एखादा ठोकळा, आणखीन जे ठोकळा आहे बाबा, ठोकळा तुम्ही ब्रीफ मध्ये वाचून काढा. त्यामध्ये महाराष्ट्र, भूगोल, इतिहास वगैरे आहे. मग स्पेशल अभ्यास करायची या ठिकाणी गरज नाही. काही जण तुम्हाला म्हणतील एनसीआरटी करा, एनसीआरटी करायची तर अजिबात गरज नाही, कारण एवढ्या डीप मध्ये करायचं तुम्हाला PSI करावं लागेल. तुम्ही पोलीस भरती करताय त्या मानाने तुम्ही करा, एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मनामध्ये येत असेल की बाबा मराठी. आता लक्षात ठेवा, मराठी ग्रामर हा एक असा विषय आहे जर तुम्हाला समजायला लागला तर तुम्हाला चटकन समजतं, आणि जर तुम्हाला एकदा अडकलं तर तुम्ही कितीही तो पुस्तक वाचा, कितीही तुम्ही डोकं घाला, तुम्हाला ते समजणार नाही. मग तुम्हाला त्याच्यासाठी एखाद्या मार्गदर्शनाची गरज पडणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगेल. ते मार्गदर्शन कुठे मिळतं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळं काय करायचंय, मराठीसाठी शक्य होईल तितकं काय करायचंय, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, पुस्तकाची भाषा सोपी आहे, एकदम सिंपल आहे. ते पुस्तक तुम्ही घेऊन टाका, त्याच्यामधून तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. पण अशा काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, वाचल्यानंतर तुम्हाला समजतं
परंतु तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवायला जाता तेव्हा तुमचा तो नेमका प्रश्न काय होतो, चुकतो. कारण ग्रामर आलं की त्याला अपवाद आले, अपवाद आलं की तुम्हाला ते अपवाद माहिती पाहिजे. मग हे अपवाद तुम्हाला हे मार्गदर्शन जो करतो त्याला चांगले माहिती असतं की परीक्षेमध्ये बाबा ह्या एक तुम्हाला वाक्य आला आणि त्या वाक्यावरती प्रश्न कसे पडतात, तर तुम्हाला हा मार्गदर्शक जो करतो तो तुम्हाला नक्की सांगू शकेल. आता राहिला विषय तुमचा गणितचा, महत्वाचा आणि तुमचा स्कोरिंग असणारा विषय आहे. बऱ्याच जणांना गणित हे समजतच नाही. आता काही जण आपल्यामध्ये असेल 10वी नंतर त्यांचा गणितचा कधी संबंध आला नसेल, आजच तुम्ही डायरेक्ट गणित, आता तुम्ही पोलीस भरती करताय बरोबर, पोलीस भरती करताय तुम्हाला तेव्हाच तुम्हाला गणिताचा संबंध आला असेल. मग गणित मध्ये काही जणांना भाग घालता येत नसेल, मग पहिल्यांदा भाऊ भाग घालायला शिक, पाडे शिक, हे शिक. तुला याच्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. जशी असतं 1 ते 2 हफ्ते म्हणजे 15 दिवस त्याला लागतील. परंतु ते बेसिक आहे, ते बेसिक आहे गणिताला. पहिल्यांदा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे जे बेसिक क्रिया आहेत किंवा त्यांची जी व्हॅल्यू आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा तू काय करायचंय. त्यानंतर तुला घनमूळ, वर्गमूळ, पाडे हे सर्व तुला काय करायचं, पाठ करायचे आधी, पण तेवढं पुरतं तेवढं तुला तरी माहिती पाहिजे. कारण पुढे उठून तुम्हाला बुद्धिमत्ताला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर गणित मध्ये तुला येतं पुढे चॅप्टर, प्रकरण, टॉपिक, ह्या सगळ्या गोष्टी गणित मध्ये पुस्तक आहे. कोणतं? कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे. कुठलं पुस्तक आहे? कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे. ते पुस्तक जरी तू रेफर केलं तरी तुला त्यामध्ये बरीच माहिती मिळेल. आता मराठी वाचल्यानंतर समजतं, जीके वाचल्यानंतर समजतं, परंतु गणिताचं काय, गणिताला तुला मागचा बेस असला पाहिजे. या ठिकाणी तुला गणित सोडून दाखवलंय, पण नेमकं तुला ते गणित कसं आलं, हे एक्स कुठून आलं, हे 13 हा अंक कुठून आला, 15 हा अंक कुठून आला, मग तुला डोक्यामध्ये काय होईल, त्या ठिकाणी भेळ होईल. आपली जर आता जी सध्याची भरती होणार आहे ती कधी होणार आहे? डिसेंबर मध्ये होणार आहे. आज कोणता महिना आहे? ऑगस्ट संपलाय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 4 महिन्यामध्ये जर तू एक एक चॅप्टर जर तू वाचून कव्हर करत असेल तर तुला किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल. मग त्यासाठी पण तुला कशाची गरज लागेल? एखाद्या मार्गदर्शनाची गरज लागेल. हे मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे किंवा ते गणित सोडून दाखवणारा कोणीतरी पाहिजे. मग हे तुला एकदम ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. सहज बघायला गेलं तुला एक टॉपिक सांगतो, सरासरी. या सरासरीमध्ये एकूण 83 टाइप्स आहेत. किती? 83 टाइप्स आहेत. या 83 टाइप्स मध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे व्हरायटी आहेत, वेगवेगळे सोडवण्याची क्रिया आहेत. मग हे तुला एकाच झटक्यामध्ये होणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी मी 100% तुला सजेशन जे देणार आहे ते येतं असणार आहे, ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तुम्ही फक्त थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. मग गणित हा विषय जितकं तुला समजतं, लक्षात घे, एवढं पण हार्ड नाहीये की तुला कोणता तरी क्लास लावायची गरज पडेल, असं पण नाहीये. पण लक्षात ठेव, बेस हा तुझा काय पाहिजे? परफेक्ट पाहिजे. कोणत्या टॉपिक मध्ये वाचल्यानंतर समजतं, पण काही अशा गोष्टी आहेत ते परीक्षेला गेल्यानंतर तुला ते काय होतात, लवकर क्लिक होत नाहीत. मग याच्यासाठी ढीगभर शॉर्टकट असतात, एवढे भारी भारी शॉर्टकट असतात, ट्रिक्स असतात. यामधून तुला काय होतं, यामधून तुला गणित जे आहे ते एकदम इझी वाटू लागतं. परंतु पुस्तकामध्ये त्या गोष्टी देत नाही. पुस्तकामध्ये शॉर्टकट का देत नाही त्याच्या मागे रिझन आहे. तुला ते शॉर्टकट दिलं तर ते तुला कळणारच नाही, कारण तिथे तुला सांगणारा कोणी नाहीये. व्हिडिओ मार्फत आपल्याला समजतं किंवा ऑडिओ मार्फत समजतं, परंतु पुस्तकाला काय आवाज आहे का दृश्य आहे? नाही. तर त्या ठिकाणी तुला फक्त ते एक्स आणि वाय जे काही दिलं असेल ते तुला शॉर्टकट त्या ठिकाणी किंवा ट्रिक काय त्या ठिकाणी दिसेल. परंतु खूप सारे असे बेसिक मायनर पॉइंट असतात, ते तुला कमी दिवसामध्ये, आता एवढं तुला सिलेबस कव्हर करायचं आहे 4 महिन्यामध्ये शक्य आहे का? तर शक्य आहे. परंतु त्याला काय करावं लागेल? एखाद्या स्मार्ट वेने तुला स्टडी करावं लागेल. मग ते स्मार्ट वेने स्टडी करण्यासाठी तुझ्याकडे एखादा, मी सांगतो म्हणून नाही, तर तुला वाटत असेल तर तू 100% ती गोष्ट कर. ती म्हणजे एखादा कोणता तरी ऑनलाईन क्लास जॉईन कर. ठीक आहे, एखादा कोणता तरी ऑनलाईन क्लास किंवा घराजवळ कुठेतरी कोणतरी ऑफलाईन घेत असेल तर त्याकडे जाऊन बस. 100% एक क्लास तुमचा 100% केलाच पाहिजे. काय म्हणतो मी? एक क्लास किंवा आयुष्यामध्ये एक तरी क्लास तुम्ही 100% केलाच पाहिजे पोलीस भरतीसाठी. मग याच्या मागे रिझन तुमच्याकडून पैसे घेणं किंवा तुमचे पैसे वाया घालवणं किंवा कोणाला तुम्ही पैसे द्यावा असा नाही, पण तुमचं जे लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः या गोष्टी जर तुम्ही स्वतः करायला गेल्या तर तुम्हाला किती वेळ लागेल? कमीत कमी 1 ते 2 वर्ष लागतील.
बरोबर. आता तुला काय करायचं, या गोष्टी 5 ते 6 महिन्यामध्ये करायच्या आहेत. आता ही जी परीक्षा आहे ते फेब्रुवारीमध्ये कधीही होऊ शकते, तुला डिसेंबरमध्ये तयार असायला पाहिजे. बरोबर. त्यामुळं 4 ते 5 महिन्यामध्ये तुला जर कव्हर करायचं असेल, एकदम योग्य मार्गदर्शन पाहिजे. तुझा रस्ता हा तू इथे आहे आणि तुझी वर्दी इथे आहे आणि हा रस्ता जर तुला या ठिकाणी जायचा असेल तर हा रस्ता दाखवणार तुला कोणीतरी मार्गदर्शन पाहिजे. मग जे मगाशी मी सजेशन दिलं होतं ते सजेशन हेच आहे की तू कुठेतरी कोणता तरी ऑनलाईन क्लास सजेस्ट कर. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही एवढं सांगता तर ऑनलाईन क्लास सुद्धा सांगा, एखादा चांगला ऑनलाईन क्लास तुम्ही सजेस्ट करा. मग तुमच्यासाठी मी एक सजेशन सुद्धा घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तो सजेशन म्हणजे हे आपला जो प्रारंभ बॅच आहे ती प्रारंभ बॅच. या प्रारंभ बॅचला तुम्ही जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, माझं मॅथ्स तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पैसा सुद्धा द्यावा लागणार नाही. परंतु बाकी मराठी, गणित, बुद्धिमत्ता जे मायनर गोष्टी आहेत, बुद्धिमत्तामध्ये शॉर्टकट आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ते तुला कधीच समजणार नाही. बरोबर. जीके मध्ये तुला भरपूर सारे व्हरायटी आहेत, पण त्याच्यामधून नेमकं काय वाचायचं. आता तुम्ही जीके बघितलं असेल, एवढं मोठं पुस्तक असतं, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला फोकस केला पाहिजे, कोणती गोष्ट वाचली पाहिजे, कोणती गोष्ट कशा रीतीने लक्षात ठेवलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रारंभ मॅच मध्ये दिसून जातील. ही बॅच जी आहे ती 1 सप्टेंबरला सुरू होईल. काही जण हा व्हिडिओ 20 सप्टेंबरला बघू शकतील. त्यामुळं 1 ते 20 सप्टेंबर जे पण क्लास झाले असतील त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं कधीही जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तरी तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डिंग, लाईव्ह क्लास, सर्व काही गोष्टी आहेत ते एकदम डिटेलमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व तुम्हाला मिळतील. मग याचा फायदा तुम्हाला कुठे होईल, 4 महिन्यामध्ये तुमचा अख्खा सिलेबस आहे तो तुम्हाला लक्षात येणार नाही, तर तुम्हाला तोंडपाठ होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कोणतीही परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, रेल्वे असेल, SSC GD कोणतीही परीक्षा घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी 100% याचा फायदा होणार आहे. फायदा होणार नाही तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं. फक्त ह्या क्लासमध्ये जे कोणी सर शिकवतात त्या सर्वांचं तुला त्या ठिकाणी काय करावं लागेल, अवलोकन करावं लागेल. जे ते सांगतील त्या गोष्टी करावं लागेल. फक्त तुम्ही एवढं करा की जे सांगतील सर ते तुम्ही तिथे केलंच पाहिजे. स्वतःला बाबांनो कमीत कमी आतापासून ते हे 9000 पोलीस भरतीचे ऍड येईपर्यंत तुम्ही काय करायचंय, स्वतःवरती संयम ठेवायचा आहे. कोणत्याही वाईट गोष्टी करायच्या नाहीत. फक्त आणि फक्त पोलीस भरती करायचं आहे. ह्या बॅच, आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर या बॅच मध्ये काय काय मिळणार आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला बॅचचा जो कालावधी असणार आहे तो 1 वर्ष असणार आहे. फी तुमची 800 रुपये आहे, पण 1 वर्ष म्हणजे तुम्हाला फक्त 67 रुपये पर मंथ पडणार आहे. बरोबर. एवढ्या कमी किमतीमध्ये तर कोण शिकू शकत नाही. दुसरी गोष्ट, रोजचे तुम्हाला 4 तास तरी किमान लेक्चर असणार आहे. त्यानंतर सर्व व्हिडिओ काय असणार आहे, रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा बघता येईल. आता काही जण कामाला जातात, आता मी समजा कामाला आहे, कुठेतरी जॉब करतोय आणि एखादा क्लास मला बघता आला नाही. आता ऑफलाईन मध्ये कसं होतं, सर तुला 9ला बोलवतात आणि तू जातो 10 वाजता. 9 ते 10 काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, 9 ते 10 काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तू गेला नाही. मग तो व्हिडिओ तुला पुन्हा बघायचा असेल तर तू त्या ठिकाणी सरांना मला पुन्हा एकदा तुम्ही मला शिकवा एकट्याला असं म्हणू शकत नाही. पण इथे तुला ते ऑप्शन तुला मिळतं, ते म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला हा क्लास बघता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय तुला बेसिक जे नोट्स आहेत, टेस्ट पेपर आहेत, वीकली टेस्ट आहेत, ह्या सर्व गोष्टी तुला काय या बॅच मध्ये मिळणार आहेत. सर्व विषय बेसिक पासून शिकवणार, सर्व विषयावरती जास्त फोकस करणार. हा तुला एकमेव माझं सजेशन आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्ही कुठलाही क्लास लावू शकता. हे माझं सजेशन असेल की प्रारंभ करताय ना, या प्रारंभ बॅच सोबत तुम्ही करा. 100% तुम्हाला काय होईल, याचा फायदा होईल. मग आता तुम्हाला ह्याचं जर डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल, लक्षात ठेवा हे 799 जे आहे ती आत्ताची फी आहे. पण जर तुम्ही 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 5 सप्टेंबर तर याची फी 1500 रुपये होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला ही बॅच ऍडमिशन कसं करायचं हे डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या. ऍडमिशन करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय 73 50 62 31 69. कोणता नंबर आहे, 73 50 62 31 69. या नंबरला तुम्ही काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि हा कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला डिटेल मध्ये सर्व माहिती सर देतील. याचं जे क्लासचं टाइम टेबल आहे ते मॅथ्स असणार आहे सकाळी 9 ते 10, मराठी 10 ते 11 सकाळी, आणि जी के दुपारी 1 ते 2, आणि बुद्धिमत्ता 2 ते 3. आता काही जण म्हणतील सर मला 1 ते 2 जमत नाही, तर मग मी हा क्लास जॉईन करणार करू की नको, तर करून घे. जे के तुला 1 ते 2 जमला नाही, रात्री तुला 8 वाजता टाइम मिळाला, 1 ते 2 ला जे काही जे काही शिकवलंय तुला रेकॉर्डिंग मध्ये बघता येईल. रेकॉर्डिंग तुला 8 वाजता बघ, 10 वाजता बघ, किंवा 1 वर्षामध्ये कितीही वेळा बघता तुला येतो. ठीक आहे. तीच रेकॉर्डिंग
नाही समजलं कॉल कर, तुला सर मार्गदर्शन करतील. एवढं मात्र तुला या ठिकाणी सुविधा आहेत. बुद्धिमत्ता हे तुला बुद्धिमत्तामध्ये पण खूप जणांचे मार्क जातात. हे तुला 2 ते 3 हे रोज 4 तास लेक्चर तुला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणखीन महत्व सांगायचं म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा, सातत्य पाहिजे. आता ग्राउंड बद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल तर ग्राउंडला आपण जे टास्क चालू करणार आहे, ठीक आहे, टास्क तुम्ही फक्त काय करायचं आहे, फॉलो करायचा आहे. काहीही गरज नाही. 1600 100 मीटर, 1600 800 100 आणि गोळा. आता काही जणांचं सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असेल ते म्हणजे वेट जास्त असेल. काय असेल? वजन जास्त असेल, वजन वाढलेलं असेल. मग भाऊ वजन वाढलेलं तुला काय करायचंय, पहिल्यांदा कमी करायचंय. ठीक आहे. मग वजन पहिल्यांदा काय करायचंय, कमी करायचंय. मग वेट लॉस कडे लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या वेट कमी असेल तर वाढवायचं कसं, जिम लावले पाहिजे का नाही. हा व्हिडिओ तुम्हाला पुढे डिटेलमध्ये पाहिजे तो पण व्हिडिओ मी पोस्ट करेल. फक्त व्हिडिओच्या खाली कमेंट करायचंय की फिजिकल वरती सुद्धा असाच व्हिडिओ बनवा. मग तुम्हाला फिजिकल वरती सुद्धा हा व्हिडिओ बनवून देईल. मित्रांनो 100% मी ज्या गोष्टी ज्या पॉइंट्स तुम्हाला सांगितले त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐका. आता सध्या तुम्हाला वेळ नाही, 4 महिने तुमच्याकडे आहे असं समजा आणि त्याच्या मागे हात धुवून लागा. वर्दी तुमची वाट बघत आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलंच पाहिजे. प्रत्येकाला आता 18 लाख पोरं ही काय करतात, तयारी करतात. किती? 18 लाख पोरं या पोलीस भरती तयारी करतात. त्यामधून 9000 मुलांचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. मग हे 9000 पोरांमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्ही फक्त तंतोतंत फॉलो करा. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी, पुढील परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर बॅच जॉईन करायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.